होय हो वाघ आला. असा महाग होत त्याल 4 थप्पीला लावल्या इकडे 4 थप्पी लावल्या. ठिकाण मुंबई गायवाडी. मस्त मस्त आणि लय खतरनाक माणसं आहेत दोन्ही पण. हे सोपं पण उलट मारल्या लोक. ते लाव ना तिला. आता आता कुठं गट्ट गेलो हे ठरलं गट्ट. निसा लोंड आले नाही की मग बाय बाय. आज आपण निघालेलो आहे डायरेक्ट भिवंडीसाठी आणि आज जाऊन तिथं बघू की कुठला दुकान चॉईस करायचा आणि त्या दुकानामध्ये कुठला कपडा चॉईस करायचा. अशा विषयामध्ये आपण डायरेक्ट थेट निघालो भिवंडीला. आणि आज आम्ही इथं पोहोचलेलो आहेत परिधान कलेक्शनला, भिवंडी अंजूर. जाऊ आतमध्ये आणि बघू विषय काय. आज आहे रविवारचा सानिध्य साधून आपलं यांचं लग्न आहे आणि त्यांच्या बहिणी आणि डायरेक्ट थेट धाव घेतले आमच्या दुकानामध्ये. आगरी समाजामध्ये जर विचार केला तर तलन, हल्दीचा विषय असतो, लग्नाचा विषय असतो आणि रिसेप्शनचा विषय असतो. माणसं दाखवते ना, माणसं अशी लावलेली आहेत आणि माणसांसोबत ते उत्तम प्रकारची आम्ही क्वालिटी देण्याचा प्रयत्न करू. क्वांटिटी आणि क्वालिटी सर्व गोष्टी आपल्याला परिधान क्रिएशन परिधान कलेक्शन मध्ये बघायला मिळतील. पूर्ण कुर्ता 2 मीटर कसं आहे. हल्दीसाठी एकदम पेपर कपडे आहे आणि योच सगळीकडे यूज होतो हल्दीसाठी. आपल्या दुकानामध्ये रविवारच्या दिवसाला भरपूर धंदा आहे आम्हाला कारण लग्नाची सीझन चालू आहे. त्याच्यामुळे धंदाच नसता संध्याकाळला बघ असा पैसा मोजतो काउंटरवरती आल्यावर. असे क्लायंट आलेले आहेत लोक आणि माझं कामवाला इथं सगळं थांबलेलं आहे. आपल्याकडे या तुम्ही सगळं किती पब्लिक. आज संडे आणि फुल धंदा चालू आहे आमचा. ऐकायचं नावच नाही घेत. नुसता पैसा. याचा अजून नक्षी काम आहे तो मोठा आहे आणि हा कसा आहे बारीक काम आहे. हा होय हो वाघ आला बघ. काय सांगायचं बघायला काय कसा दिसतं असा हल्ली कसा दिसतं तसा. म्हणजे 2 साइडला 2 डिझाईन. मग 2च लावले ना ही वेगळी नाही ओरिजिनल. लाव रे म्हणायचं असं बांधून ठेवलं. डीलर आहे डीलर आहे आम्हाला डीलर परिधान कलेक्शनचा डीलर कुणाल शेट यांच्या माध्यमातून आपल्याला शॉपिंग केलेली आहे आणि इथे आल्यानंतर उत्तम असा रेट आम्हाला मिळेल अशी अपेक्षा बाळगतो. अजून एक फिरो याला एक फिरो. चला अशा पद्धतीने आमचं झालेलं आहे. पूर्णच्या पूर्ण जवळजवळ 30-40 माणसं आहेत कामाला लावलेत. सगळं आमचं काम इथंच होईल. गाडी दोरांच्या रेषा हवेत काडी पडती धारे पाहूया. तो घेल बघून काय असेल द्या. 4, 5, 6, 7, 8 तीच आणत घ्यायची होती ना ट्रॉली अख्खी. डायरेक्ट गेली असत्या. टाका त्याने एक अजून 9 डब्यांच्या सोबत शॉपिंग झालेली आहे कम्प्लीट. असं महाग होतं त्याल एकदा तरी आज का करला 2 बिल कर लागू त्याला. धाका. आणि अशा पद्धतीने आपण तेलाचा साठा करून घेतलेला आहे. थेट डायरेक्ट डीमार्ट मधून शॉपिंग केलेली आहे कारण येणारा जो काळ आहे त्या काळामध्ये युद्धाची परिस्थिती आपल्या देशामध्ये अनुभवली आहे आणि त्या अनुभवलेल्या परिस्थितीमध्ये आम्ही थेट धाव घेतली डीमार्टमध्ये, जवळच्याच सिटीमधल्या डीमार्टमध्ये. त्याबद्दल डीमार्ट वासियांचे मी हार्दिक आभार मानतो आणि येणारा काळ ठरवेल की आपल्याला किती प्रॉफिट झाला. 9 तेलाच्या डब्यांच्या समवेत टाकू आपल्या गाडीमध्ये, ते लोड करू आणि मग निघू घरच्या वाटचालीकडे. 4 थप्पीला लावल्या इकडे 4 थप्पी लावल्या. अशा 9 डब्यांचा तेलांचा साठा. दादा ती कार गाडी थांबली बघ. ती गाडी नाही तिकडे त्यांची. धाम फुटला. कशा बसल्या अशाच बसून राहा शांतपणे. आवाज केला तर लय मारेल तरी. तर
तर आज आपण पत्रिका घेण्यासाठी आलेलो. ठिकाण मुंबई गायवाडी. एवढा सगळं गठ्ठे घेतले, टाकू गाडीन. सगळं पॅक केल्यानंतर आपण निघू घरच्या रस्त्यासाठी. तर आता आपण लागले आहो अटल सेतूला आणि या शॉर्टकट थ्रू जाऊ रसायनी एरियामध्ये बहिणीच्या घरी आणि तिथून ही गाडी त्यांची ठेवू आणि आपली गाडी घेऊ आणि सगळं सामान आहे तो सामान त्या गाडीने टाकू आपल्या. सगळ्या पत्रिकांना व्यवस्थित आपल्या गाडीमध्ये टाकलेलं आहे आणि आता जाऊ आपण इथून या गाडीत ना त्या गाडीने टाकलेलं आहे आणि इथून जाऊ आपण आपल्या घरच्या रस्त्याकडं. ए चल उतार, चल जाऊ चल. बाय कर अधिक, बाय कर मला. बाय बाय कर, बाय. ए बाय कर, बाय बाय बोल, बाय. ए बाय बोल, बाय. मस्त मस्त म्हणजे हल्दीचा आपला होऊन जाईल ड्रेसिंगचा विषय. आणि आज वेळांचा वेळ काढून साड्या घेण्यासाठी आपण आलेलो आहे उरणमध्ये आणि तिथं जर का विषय झाला तर तिथून घेऊ आणि जर का आपला असं 19-20 वाटला तर परत दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्या जवळच्या शहरामध्ये पनवेलमध्ये. काही नाही, यांची तोंडा बघून मला पण आता टेन्शन यायला लागलं आणि दुकानदारला तर आलेच टेन्शन की काय होईल, कसं का होईल. त्याने तर अख्खा थैलाच्या थैला खाली वतले तर त्याच्यानं पण नाही काम होईल. त्याचे तोंडा बघून मला पण आता का वाटं होईल म्हणून बघू आता कसं काय. मोठाच्या मोठा डायरेक्ट कारखाना आहे इथं आणि आमची माणसं वरती गेले तर शपथ हे लय मोठं आहे. नाही जमून पण चांगली कलर असतील त्याच्यामध्ये. ढीकच्या ढीक टाकले डायरेक्ट दुकानात. मोठी देखरेख चालू आहे, लय मोठी देखरेख चालू आहे. हे तुम्ही अशा येऱ्या बिऱ्या नाही होणार ना बघून एवढं ढीक साड्यांचं. साडी म्हणजे लेडीजचा बोल जीव का प्राण. एवढं बघून येऱ्या बिऱ्या हलो. अरे हा सांगा सांगा काय आहे, काय आहे सांगा, सांगा ना. सांगा ना. या कोण आहेत? या आहेत यांच्या ननंद ह्या आणि या आलेल्या आहेत आज आपल्या पाठी साड्यांची चॉईस करण्यासाठी. कुठं आलेत आपण ताई? नाही, उरणमध्ये आहेत आपण, अजून उरणमध्येच आहेत. आता आम्ही उरणमध्ये आणणार नुसतं साऱ्यांचा गंज मारलं नसतं. ही मुनी आहे म्हणजे याच्या टिपक्या आहेत हिरवं याच्यामुळे हिला नाव पडला मुनिया. हे मग इथं का ना इथं का ना बा इथं का ना टिपकं सोडलाय. अच्छा सोडलंय. हिला लय पारख आहे हो या गोष्टींची. म्हणजे जसा आम्हाला कसा मासेमारीमध्ये मले कुठला मुरी कुठली तसं यातला ही साडी कुठली ही साडी कुठली या सगळ्यांची या गोष्टींची पारख या माणसाला आहे. आणि लय खतरनाक माणसं आहेत दोन्ही पण. या दोन माणसांना आम्ही घेऊन आले डायरेक्ट बाजारात, साड्यांच्या बाजारात घेऊन आले. आणि म्हणजे यांचं शॉप आहे आणि ते तिथं मार्केटिंग करतात असा विषय. आई ऐकायलाच मग नाही, आई ऐकच नाही. चालू आईची. आता लागलाच वाटवला आता डायरेक्ट आमचे जावच घसरून पडलं. आता लागलाच वाटवला, आता झालाच वाटवला. फुल चॉईसला डायरेक्ट दानादन काढतात. म्हणजे फक्त नाव टाकला हे टाकला का ती काढा लगेच ती काढली. सगळे अख्ख्या दुकानात कोपऱ्यात कानाकोपऱ्यात माणसं निसते सगळी घसरून भरले. तो माणूस कुठे येऊ इकडे एक माणूस 400 बाबा या नाही आरा होईल का माणूस सांग. हा आता चांगला जनावर कारलो तुम्ही. काय कामाला काय लागतील माणसं इथं सांग. मरतील का राहतील कामवालं. एवढा सगळा संध्याकाळला क्लीन करणंच एवढं हे सोपं पहिलं उलटं पारलं लोकांनी ताईमानच घातले होते येऊन लोकांचं इकडे. काही समजायला मार्ग नाही. ताई इकडे बघा काही राट बघा इकडे. बोला या गोष्टीला काय बोलायचे तुम्हाला बोला. चांगले जण सारे फक्त आपल्या नजरेला नजर भेटली पाहिजे साडीची तेव्हा त्या अशा या गट्ट्यात नाही एखादी अशी चांगली साडी नाही चांगली नाही चांगल्याच नाही अशाच येतील चांगल्या साड्या. अशा कशा येतील चांगल्या साड्या. अशी काहीशी जेवणाची मेजवानी सादर केली आहे उरणमध्ये. ताई फर्स्ट टाइम येतील ना लॉग मध्ये त्यांच्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये आपल्या लॉग मध्ये फर्स्ट टाइम येतील.
सारे अक्कल घालले आज आमची. नुसतं एंटा वेंटाव थांबताव, परत एंटा वेंटाव थांबताव, परत एंटा वेंटाव आणि परत थांबताव. इथं इथं सोय झाली आमची काहीतरी. चाय पाणी विचारताना माणूस की इथं त्या दुकानात माणूस की. जब तक ना पडे आशिक की नजर, श्रृंगार अधूरा रहता है, घूंघट के यार से दिलबर का. धन्यवाद. पिलाव ना पिलाव. ये चाय बोलाय देख ना चाय. काय सांगायचे माणसा माणसा गो काय सांगता तुम्ही माणसा गो. 1 तास काय 1.5 तास काय 2 तास दिमागावर त्यांच्या ताण दिला देई, पण बात इथं पण नाही बनी. दिमागावर भारी भरकम ताण दिल्यानंतर आम्ही आजचा दिवस हा इथं संपवलेला. एकदम संपूर्ण एफर्ट टाकून आणि पोचले गाडी घ्यायला. सर्व्हिस झालेली गाडी घेण्यासाठी पोचलेलो आहेत आपण शोरूमला. तर आजचा नवीन दिवस आहे आणि या नवीन दिवसाला दुसरं कार्य करण्याचं योजले. म्हणजे आपण आता चालल्यावर ही गाडी इथं ठेवू आणि मुंबईला जाण्याचा योजला आहे ह्या गाडीमध्ये. कारण मुंबईला गर्दी असल्यामुळे हा जो मोठा हत्ती आहे एवढं कुठं पण लागण्याची दाट शक्यता असल्यामुळे ह्या गाडीला चूज केले. जाऊन लगेच विषय करून येऊ. आणि असं काहीच मेंबर आहेत आपल्या गाडी. मुंबईच्या शहरामध्ये पोहोचल्यानंतर नुसतं गाड्यांच्या नेंटावर नसतं, कारण गाडी लावायला जागा नाही राहिली. मग पब्लिकला उतरले, गाडी लावाटी जागा शोधतोय. अशा ठिकाणी गाडी पार्किंगला लावले, नारळांची सोय केलेली आणि डायरेक्ट थेट मंगलदास मार्केटमध्ये पोहोचलो. अच्छा बुलेश्वर का, अच्छा सॉरी बुलेश्वर मार्केटमध्ये पोहोचलो. मुंबईला डायरेक्ट पोहोचलो आणि घागरा आणि चोली बघण्यासाठी मुंबईला आलेले आहेत. नंदस आणि वहिनी भावज नंदस आणि भावजस अशा दोघींचा समूह आज एकत्रित झालेला आहे. कोणतं ट्राय करायचे ट्राय करून बघा. हा फॅमिली तीच आहे, थोडा लाईट डार्क आहे. हा झाला. या मुंबईच्या अशा आलिशान मार्केटमध्ये एक दुकानाची आम्ही तडजोड केली, पण तेवढा फारसा काय आम्हाला फायदा प्रॉफिट झाला नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या दुकानाकडे सर्च करतो. काल पनवेलमधल्या दुकानामध्ये चाय मागवलेलो, तो आज आले. मुंबईला आलेवाला चाय डायरेक्ट. चायसाठी लय त्रासलेलो काल पनवेलमध्ये, डायरेक्ट मुंबईला आलो तवा कुठे चाय आला. इकडे देऊ दे पाहिजे. चिअर्स. गोऱ्या गोऱ्या गालावरी साजली लाजची लारी ग पोरी नवरी आली. सजल्या मैत्रिणी बसल्या मैदानी, नटली सजली नवरी आली. दमलो ना भाई, आज दमलो तर बरं जाऊन जरासा नाश्ता करू. पावभाजीचा, पावभाजी डायरेक्ट बनवायला चांगले. बटर पावभाजी. जो काय बटर आहे का, म्हटलं कांदा आहे, बटाटे. आता कुठं जरासं समाधान वाटायला लागलं का, कारण 2 गठ्ठे तर घेतलं आम्ही. आल्यावर की काहीतरी शॉपिंग झाल्यावर का वाटतंय. चाल ना इकडं काय प्रॉब्लेम आहे सांग. पांघऱ्या बिंगऱ्या उचलला जैसी प्रॉब्लेम झालं. आता कुठं गठ्ठ केलं हे ठरलं गठ्ठ. गजऱ्याची शॉपिंग करताना ते अध्यक्ष मासे पूज्य गुरुजन, अरे मोलाचे मासे आहेत. ये दादा मोलाचे मासे बघ. मॅडम 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 लोंडा आले थांब. नुसतं लोंडा आले नाही की मग
सकाळी लावलेली गाडी धुरला झाले. आणि हा मध्ये मी विसरलो दाखवायला का हिला आपण सर्व्हिस करून आणलेली. काय प्रॉब्लेम होता ना मध्ये ते आपण केलं. आणि आता आपण निघू म्हणजे मुंबईशी जस्ट आले आणि आता जाऊ हॉटेलला काहीतरी खाण्यासाठी. आज व्हेज आहे जेवण कारण आज आहे गुढीपाडवा. नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज लय दमल्या म्हणजे लय दमल्या कारण ह्या गलीत ना फिर त्या गलीत ना फिर असा फिरत फायनली पोहोचलो पनवेलला. आणि बरी झाली ती बारकी गाडी घेतली कारण मोठी गाडी नेण्यात तिकडे काय सेन्सच नाही. कारण कोण पण येऊन कसं पण लावतं ते लोंडच्या लोंड हाणतान कुठून बिटून बाहेर काढलेलं. याला टोचतान त्याला टोचतान आणि डायरेक्ट जाताना थांबत पण नाही. अर्थ आहे काय गोष्टीला विषय. अच्छा डिनर मध्ये काय मागवले काजू मसाला आणि पनीर टिक्का याच्या सोबत आजचा डिनर आपला चालू आहे. आणि गुढीपाडव्याच्या शुभ अशा दिवसाला आम्ही अशी मेजवानी पेश केले तर मस्त वाटलं. Mata nih gue, Pak.